हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 42 साइजचे फोरटक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत, डायरेक्टली कापडावर। आपण आधी माप लिहून घेऊया। ब्लाउज साठी लागणारी माप 42 मापाचे फोरटक्स ब्लाउज कटिंग। त्यासाठी लागणारी माप सर्वात आधी पूर्ण उंची, छातीचे माप 42, कमर घेर 36, शोल्डर 6, मुंढा 6.5, बाही उंची 9.5, दंडघेर 12, मागचा गळा 9.5 10, पुढचा गळा 6.5 या मापाचे आपल्याला आता फोरटक्स ब्लाउज कटिंग करायचे आहे। आता कशामध्ये किती ऍड करायचे ते आपण बघूया। उंचीमध्ये 1 इंच ऍड करून 14 च 15, छातीचा चौथा भाग म्हणजे 42 चा चौथा भाग होतो 11, अधिक 2 इंच अधिक 1 इंच, कमर घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 2 इंच, दंडघेरचा अर्धा अधिक 2 इंच। ही झाली आपली माप। आता आपण कापडावर कटिंग करूया। दोन फोल्ड मध्ये आपल्याला जेवढी घडी घ्यायची आहे ना, घडी म्हणजे 2 फोल्ड मध्ये छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 1 इंच एवढं माप घेऊन आपल्याला 2 फोल्ड मध्ये घडी घालून घ्यायची। उंची मोजायची, खालच्या बाजूने सरळ रेषा देऊन उंची अधिक 1 इंच, शोल्डर, मुंडा, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 1 इंच, कमर घेरचा चौथा भाग अधिक। यादी आपण बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहोत। बॅक पार्ट साठी ना सगळ्या ब्लाउजची माप सारखी असतात। गळ्याला आपल्याला हवा तसा आकार देऊन घ्यायचा। मुंड्याचा आकार देताना 1.5 इंच क्रॉस मध्ये रेषा देऊन मुंड्याचा आकार द्यायचा। बॅक पार्ट आपल्याला कटिंग करून घेऊया। बघू शकता किती छान असं माप आलंय। अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग कराल ना तर तुमचं ब्लाउज कुठेही चुकणार नाही, अगदी व्यवस्थित बसेल आणि तुमच्याकडे कस्टमरची यायची लाईन लागेल। आपण फ्रंट पार्ट कटिंग करूया। उंची मोजूया। त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचंय उंचीमध्ये, उंची अधिक 1.5 इंच, शोल्डर, गळा रुंदी, गळा उंची, पुढच्या गळ्याची उंची, छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच अधिक 2 इंच, मुंढा 1 इंचाचा आकार द्यायचा मुंड्यासाठी आतल्या बाजूने, पुढच्या बाजूच्या मुंड्याचा आकार द्यायला, गळ्याचा आकार
काढायची आहे आपल्याला 3.5 आणि 3 इंचाची योगपट्टी काढायची आहे। मग वरच्या पार्टला 4 इंचावर 1 इंचाचा असा टक्स द्यायचा, 2.5 इंचाचा, बघा 10 वर बस पॉइंट येणार आहे। 1.5 इंचावर आपल्याला आय पट्टीच्या साईडचा टक्स द्यायचा आहे, मुंड्यातला टक्स 2 इंचावर 2 इंचावर मार्जिनचा टक्स। बघा अशा प्रकारे तिरकस त्याच्यामध्ये आले पाहिजे। ते फक्त 2 रेषा, ते अर्धा इंचाचा टक्स, फक्त 1 फूट एवढा टक्स द्यायचा आहे। बघितल्यावरच आपल्याला कळतं की आकार कसा आला आहे ते, आणि जेवढं आपण हातावर काम असतं ना ब्लाऊज कटिंग करताना तेवढंच आपल्या नजरेतही असतं। आपल्याला एका नजरेत कळायला पाहिजे की माप बरोबर आला आहे की नाही, आणि आकार आपल्या डोळ्यांना समजला पाहिजे, हे महत्त्वाचं असतं। योगपट्टी आता आपण स्लीव्स कटिंग करूया। स्लीव्स साठी आपल्याला 9.5 ची उंची घ्यायची आहे, आणि बाहीची कटिंग आपण ब्लाऊज कटिंग करताना 2 फोल्ड मध्ये असतं, आणि बाही कटिंग करताना आपल्याला 4 फोल्ड मध्ये घ्यायची असते। उंची आणि छातीचा चौथा भाग, म्हणजे जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग, म्हणजे आपल्याला आता 11 इंचाची घडी घ्यायची आहे बाहीची घडी 11 इंचाची, आणि उंची आपल्याला 9.5 अधिक 1 इंच, 10.5 उंची आणि 11 इंच रुंदी अशी आपल्याला ब्लाऊजची घडी घ्यायची आहे। कोणत्याही बाहीचं माप कटिंग करताना आपल्याला त्या मापाचा छातीचा चौथा भाग हा घ्यायचा असतो, आणि 3.5 इंचावर आपण खोली घेतली आहे मुंड्याची। दंडघेर अधिक 2 इंच आपण पूर्ण ब्लाऊजवर जेवढी मार्जिन घेतली आहे ना तेवढीच मार्जिन आपल्याला सर्वीकडे घ्यायची आहे, म्हणजे कुठे 1.5 कुठे 2 कुठे 1 अशी मार्जिन घ्यायची नसते। जर आपण ब्लाऊजवर 2 इंचाची घेतली आहे, बॅक पार्टवर तर फ्रंट पार्टलाही आपल्याला 2 इंचाचीच मार्जिन द्यायची आहे, आणि बाहीवरही 2 इंचाचीच मार्जिन द्यायची आहे, म्हणजे आपली फिटिंग व्यवस्थित येते। आपल्याला जर फिटिंगमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल ना तर आपण तिथे बघायचं की आपल्याला मार्जिन देताना आपण काही चूक केली आहे का, आपण कुठे फिटिंग द्यायची आहे ना तेवढी तिथे मार्जिन आपण सोडलीच पाहिजे, नाहीतर मग आपण मार्जिन सोडत नाही आणि मग फिटिंग करतो, मग त्यानंतर आपलं कुठेतरी काहीतरी कमी पडतं आणि तेव्हा आपलं कन्फ्युजन होतं। ते कन्फ्युजन होण्याआधी आपण आपल्याला कुठे किती मार्जिन घ्यायचं आहे ना ते लक्षात ठेवून जर आपण कटिंग केली ना तर आपली कटिंग अगदी व्यवस्थित होते। आपण आता डायरेक्ट कापडावर कटिंग करूया, मेन फॅब्रिकवर। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी गळ्याचा आकारही दाखवला आहे, गळ्याचं पॅटर्नही दाखवलं आहे, कसं स्टिच केलं आहे ते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यांदा आला असाल तर, आणि आधीच केलं असेल तर तुम्ही जर व्हिडिओ बघताना तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना तर प्लीज एक लाईक करून देत जा। प्रत्येकाने एकमेकाला मदत करून यूट्यूबवर आपलं हे करण्यासाठी ना मदत करा, एकमेकांचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी। आणि जर खरोखर तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही व्हिडिओ बघता असं तर मला वाटतं, कारण की मी पण आधीपासून जेव्हापासून मी व्हिडिओ बघते ना तर मला असं वाटतं की ज्याचे मला व्हिडिओ आवडतात ना खरोखर मी त्याचेच व्हिडिओ बघते असं, म्हणजे आणि त्यांनाच ज्यांचे व्हिडिओ आवडतात त्यांनाच सबस्क्राईब करते, आणि मग त्यांना सबस्क्राईब केल्यावर ना मला त्यांचे
व्हिडिओना पूर्ण स्किप न करता पूर्ण बघायला आवडतात. जर तुम्हालाही तसे माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हालाही माझ्याकडून अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायला शिकायला मिळतील.